नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चलिए शुरू करते हैं. मित्रांनो, इंस्टाग्राम रील बघता बघता माझ्या डोळ्यासमोर असा कचकनी एक व्हिडिओ आला. तो व्हिडिओ बघितल्यावर माझा मेंदू डोक्याच्या कवटीतून आणि कानाच्या खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. मग म्हणलं डायरेक्ट मेंदूला ताण पडलाय आपल्या, त्यामुळे या विषयावर बोललं पाहिजे. तर चला मग आजच्या या कार्यक्रमाला सुरू करू. मित्रांनो, आई लेकराचं नातं कसं असलं पाहिजे? थोडं मायेचं, थोडं लेकरपणाचं. पण इकडे डायरेक्ट वन साइड विषय चाललाय. इतक्या ऍडव्हान्स लेवलचे माय लेकर मी पहिल्यांदाच बघतोय. मित्रांनो, पहिल्यांदा तर यांच्या आपण इंस्टाग्राम प्रोफाईल वर जाऊ. वाचली का प्रोफाईल? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. डोले दिखाओ. आउच! कुछ है भी? मत कर. बघा हे गांडू लेकरू आईला बॉडी दाखव म्हणतोय. पप्पानी जर बघितलं ना, चांबड्याच्या बेल्टाने प्रदर्शन करतात बॉडीचं. आणि हे फक्त हितच नाही थांबत. जवानी जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. जवानी जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. हा व्हिडिओ बघितल्यावर मला अक्षरशः असं वाटू लागलं, निव्वळ खुरपी गरम करून यांचं डोकं टाकलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या लेकरा पुढे असले घाणेरडे विचित्र प्रकारचे अंग प्रदर्शन आणि डान्स करते, या बाईला लाज वाटते का थोडी तरी? अरे बाई, जनाची नाही मनाची तरी लाज धर. यांच्या व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी खूप सिमिलर आहेत. पहिली म्हणजे व्हिडिओच्या एखाद्या कोणत्या तरी कान्या कोपऱ्यात मॉम आणि सन लिहिलेलं, आणि दुसरी म्हणजे आईवरून एखादं गाणं. मित्रांनो, मला जास्त हाईप नव्हतं व्हायचं, पण मला असा एक व्हिडिओ दिसला यांच्या प्रोफाईल मध्ये की माझी म्हणजे डोक्याची आळी अशी निस्ती गुणगुण करायला लागली. माझा म्हणजे असं, जाऊ द्या, तुम्ही व्हिडिओ बघा. आता तुम्हीच कमेंट करून सांगा नेमकं बोलायचं काय यांना. म्हणजे बघा ना तुम्ही, 2 दिवसाचा फेम आणि 4-5 फॉलोअर्ससाठी माणसं किती खालच्या लेवलच्या पातळीला जातात. म्हणजे बघा ना मित्रांनो, देश किती ऍडव्हान्स लेवलला चाललाय. आधी कसं व्हायचं, आपली आई आपल्याला कडाव घेऊन अख्ख्या गावभर चक्रा मारायची, पण आता तसं काहीच राहिलेलं नाही. आता आई डायरेक्ट लेकराच्या कडाव जाऊन बसती. यांचा मेंदू ना थोडासा फेम आणि फॉलोअर्ससाठी इतका आळलाय ना, यांना पगळवायची गरज आहे. पण पोलिओचा थोडा थोडा डोस कमी पडलाय. बच्चन साहेब, सांगाव थोडं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. यांना पब्लिकची इतकी भीती की यांनी कमेंट सेक्शन सुद्धा ऑफ करून ठेवलंय. मग मी म्हणतो, असले कामच कशाला करायचे की जेणेकरून तोंड लपवायची गरज पडेल. जाऊ दे मित्रांनो, यांना किती सांगितलं तरी यांच्या डोक्यात काहीच बसणार नाही, कारण यांच्या डोक्यात अक्कल नावाची गोष्टच उरली नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा आला, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.